नेर्ले गावातील 2 युवकांना पोलिसांकडून झालेल्या विनाकारण मारहाणी प्रकरणी आज ईश्वरपूर तहसील कार्यालय ते ईश्वरपूर पोलीस स्टेशन असा मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच पोलीस बंदोबस्त ही मोठी प्रमाणावर ठेवण्यात आला होता। ग्रामस्थांची मागणी अशी आहे की सिव्हिल ड्रेस व खासगी वाहनातून आलेल्या ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या 4 कर्मचाऱ्यांनी विद्युत पंप दुरुस्तीसाठी गेलेल्या 2 युवकांना कारण नसताना अमानुष मारहाण केली। यामध्ये जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। तसेच लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय गप्प राहणार नाही असाही इशारा ग्रामस्थांनी दिला। मे रोजी नेर्ले येथील माझे पुतणे अवधूत नानाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील हे दोघं जण बहे पुलानजीक कृष्णा नदीच्या वरती जे आम्ही लिफ्ट इरिगेशन केलंय त्या लिफ्ट इरिगेशनची इलेक्ट्रिक मोटर खराब झाली होती। ती दुरुस्त करण्यासाठी बहेगावच्या MSCBचे वायरमन यांच्याशी संपर्क करून त्यांच्या वेळेत बहे पुलाजवळ ते गेले होते आणि वायरमन येत आहेत म्हणून तिथं शेताजवळ थांबलेले असताना सिव्हिल ड्रेस वरती आलेल्या इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी गाडीतूनच आले होते, सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांनी नाव गाव न विचारता त्यांच्याजवळ आले तर त्यांना प्रचंड बेदम मारहाण केली। ते वाचवा वाचवा म्हणून रस्त्याच्या बाजूलाच सगळ्यांना विनवणी करायला लागले। गाडीत घालून न्यायला लागल्यावर एक जण यायला तयार नव्हता। कुठं न्यायला लागलाय आम्हाला, तुम्ही कोण आहे, तर ते सांगायला तयार नव्हते, आय कार्ड दाखवत नव्हते, ते ड्रेसवर नव्हते आणि गाडी ही पोलीसची नव्हती। मुलं प्रचंड भिली होती। एका लहान मुलाला दोघांनी 2-3 फाईट लावून त्याला गाडीवर पाडलं त्यांच्या आणि आत गाडीत बसायला सांगितलं। तो मोठा मुलगा आहे, त्याला पुन्हा 2 जण मारायला लागले। तो न झालाय म्हणल्यावर त्याला सिमेंटच्या रस्त्यावर त्यांनी वडत आणला, फरफटत आणला। त्याच्या पायाची साली कातडी निघाली तरी थांबले नाहीत। त्याचं शर्ट बनियान काढले, त्याची पॅन्ट काढली, त्याला पळायला लावलं आणि कुठं जाणार आहेस म्हणून विचारलं। त्याला पळायलाही न झालंय। उन्हानं सिमेंटच्या रस्त्यावर चालून पायाची कातडी गेल्यावर तो बेशुद्ध पडला अक्षरशः। त्याला कळायचं बंद झालं। त्यातनं त्यानं थोड्या वेळाने घरातल्या लोकांना किंवा मला फोन लावायचा त्यानं प्रयत्न केला। मला फोन लागला त्याचं रेकॉर्डिंग ही त्याच्याच मोबाईलवर झालेलं आहे। मी 50 किलोमीटर लांब होतो। मी तिथून बह्याच्या दिशेने यायला लागलो। दरम्यानच्या काळामध्ये बह्यातले कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी मुरारजी पाटील यांना मी फोन केला। त्यांना बहे पुलाच्या जवळ जायला सांगितलं, त्या मुलांना मदत करायला सांगितली। त्यांनी त्यांच्या परीने मदत करायचा प्रयत्न केला आणि त्यांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर इथं पाठवलं। इथं पाठवल्यानंतर आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवसापर्यंत 3 वेळा 4 वेळा आम्ही पोलीस ठाणे आणि DYSP ऑफिस यांच्याकडे सातत्यानं जातोय। त्या 4 कर्मचाऱ्यांच्या वरती गैरवर्तन केल्याबद्दल, बेशिस्त किंवा बेजबाबदारीने वागल्याबद्दलचा गुन्हा दाखल करा, परंतु पोलीस स्टेशन यांच्यावरती गुन्हा दाखल करायला तयार नाही।
आज शेकडो नागरिक नेरल्यासनं आणि परिसरातनं इथं मूकमोर्चानं पोलीस ठाण्यावरती आले. शांततेच्या मार्गाने कायदा सुव्यवस्थेचं पालन करत आतमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलंय. 2 दिवसामध्ये या निवेदनाला, या मोर्चाला दाद देऊन संविधानाला जागून हे पोलीस ठाणे या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करेल अशी अपेक्षा आहे. पण जर नाही गुन्हा दाखल केला तर या पुढचं पाऊल आम्ही उचलल्याशिवाय थांबणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमची माघार नाही. तुम्ही